नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत। तर मित्रांनो, 1 एप्रिल पासून यूपीआयच्या नियमामध्ये मोठे बदल झाले। यूपीआय म्हणजे ज्याला आपण म्हणतो युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस। तर आता हे बदललेले नेमके नियम कोणते आहेत, त्याचा आपणासारख्या सामान्य जीवनावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेट करता लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन दाबा। तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आपल्या आजच्या व्हिडिओचं टायटल काय आहे, यूपीआयच्या नियमामध्ये बदल काय आहे, बँकेच्या मिनिमम बॅलन्सचा नियम जाणून घ्या। महत्त्वाची माहिती, यूपीआय मिनिमम बॅलन्स रूल। नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच बँकिंगशी संबंधित अनेक मोठे बदल झाले आहेत, ज्याचा फटका करदात्यांबरोबरच पगारदार आणि सर्वसामान्य जनतेला बसला आहे। इतकंच नाही तर यूपीआय मधील झालेले बदल आणि बँकेच्या मिनिमम बॅलन्स नियमाची तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। तर येथे पाहू शकता, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने म्हणजे NPCI यूपीआय व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी काही बदल केले आहेत, ज्यामध्ये अनेक दिवसापासून निष्क्रिय असलेले म्हणजेच वापरात नसलेले मोबाईल क्रमांक बंद करण्यात आले आहेत। NPCIने बँक आणि गुगल सारख्या थर्ड पार्टी यूपीआय पेमेंट प्रोव्हायडर्सना फोनवर असे निष्क्रिय नंबर काढून टाकण्यास सांगितलंय। म्हणजेच जर तुमच्याकडे एखादा जुना नंबर असेल ज्यावरून तुम्ही यूपीआय वापरता, पण तो आता नंबर गेल्या काही महिन्यापासून बंद आहे, तर तुम्ही यापुढे त्याचा वापर करू शकणार नाही। म्हणजेच तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या नंबरवरनं यूपीआय पेमेंट करत होता असाल, परंतु काही महिन्यापासून तो नंबर तुमच्या वापरात नसेल, तर तो नंबर आता इनॅक्टिव्ह केला जाईल, म्हणजे बंद केला जाईल। त्याचबरोबरीनं NPCIनं यूपीआय साठी मिनिमम बॅलन्सचा कोणताही नियम लागू केलेला नाही। यूपीआय व्यवहार मर्यादा आता ब्रॅकेटमध्ये पहा, जसं की सामान्य व्यवहारासाठी दररोज 1 लाख रुपये। यूपीआय व्यवहार मर्यादा आणि सुरक्षा नियम 1 एप्रिल पासून अपडेट करण्यात आले आहेत, परंतु मिनिमम बॅलन्सचा यात उल्लेख नाही। आता येथे पहा, बँकांमध्ये मिनिमम बॅलन्सचा नियम। स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक यासारख्या अनेक मोठ्या बँकांनी 1 एप्रिल पासून आपल्या मिनिमम बॅलन्समध्ये बदल केला आहे। त्यामुळे खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास ग्राहकांना दंडाला सामोरं जावं लागणार आहे। तर येथे पहा, स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये बचत खात्यासाठी मेट्रो शहरामध्ये 3000 रुपये, शहरी भागात 2000 रुपये आणि ग्रामीण भागात 1000 रुपये किमान शिल्लक असू शकतं। जर तुम्ही शिल्लक न ठेवल्यास 50 ते 100 रुपयाचा दंड ठोठावला जाऊ शकतो। त्यानंतर येथे पहा, PNB पंजाब नॅशनल बँक मिनिमम बॅलन्स असणार आहे 1000 ते 2000 रुपये आणि दंड 50 रुपयापासून सुरू होतो। त्यानंतर येथे पाहू शकता, कॅनरा बँकेबद्दल काय अपडेट आहे। किमान शिल्लक रक्कम 1000 रुपयापासून सुरू होते। दंडाची रक्कम खात्याच्या प्रकारानुसार वेगळी असू शकते। आता येथे पहा, इन्कम बॅलन्स आणि पेमेंटचे नियम प्रत्येक बँकेत वेगवेगळे असू शकतात। तर मित्रांनो, तुमचं ज्या कोणत्या बँकेमध्ये अकाउंट असेल, यूपीआयच्या नियमाबद्दल तुम्ही आता जाणून घ्या, कारण प्रत्येक बँकेचे नियम हे वेगवेगळे असतात। तुम्हाला याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता। तर सरकारच्या या नियमाबद्दल तुमचा अभिप्राय काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबरीनं अशा नवनवीन अपडेट जाणून घेण्याकरिता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओ जेवढा होईल तेवढे आपल्या मित्रमंडळी आणि आपल्या कुटुंबासोबत शेअर करायला विसरू नका। चला तर आता इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह। तोवर तुमची रजा घेतो, काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।